झंडेवालन घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव येथे पंजाबी हिंदू शीख बांधवांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। दिल्लीतील झंडेवालन घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात समस्त पंजाबी हिंदू शीख समाजाच्या वतीने श्रीराम मंदिर येथून पायी मोर्चा काढत तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिल्लीतील या प्राचीन मंदिराचा इतिहास 1400 वर्ष जुना असून हे मंदिर आद्य गुरु बाबा श्री गोरखनाथ यांचे मुख्य शिष्य बाबा पीर रतननाथजी यांचे पवित्र मठ आहे। हे मंदिर प्राचीन आणि पवित्र स्थान वारसा आहे, रिअल इस्टेट नव्हे। त्यामुळे पाडकाम तात्काळ थांबवा, आमच्या मंदिराच्या पवित्र जमिनीचे रक्षण करा आणि ती तात्काळ भक्तांना परत करा, असे आवाहन पंजाबी हिंदू शीख बांधव महिला भगिनींकडून करण्यात आले आहे। या मोर्चात मंदिर कमिटी वेद प्रकाश लोंगाणी, हरिशरण लोंगाणी, राजेश लोंगाणी, रामरतन लोंगाणी, रमेश चावला, प्रदीप चूक, मनमोहन चावला, आमदार आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे, भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान, शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सपनाताई मोरे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, आरपीआय मित्रपक्ष, लोकसेवा आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समस्त पंजाबी हिंदू शीख समाज बांधव महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी झाले होते। SG न्यूज साठी संतोष जाधव, कोपरगाव। मॅडम हे पण सांगतो की गेल्या 15 वर्षापासून आता 16 वर्ष लागले, 9 जूनला 16 वर्ष होती, तर 15.5 वर्ष झाले अखंड ज्योत चालू आहे आणि अखंड ज्योतचा हरे रामचा पाठ 24 तास चालू आहे। हे हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रासाठीच राहावं आणि आपण सगळे हिंदू आहात, इथे पण सगळ्या हिंदूचाच होतो, तर एवढीच विनंती करतो, तुम्हाला पुन्हा विनंती करतो, आमचं निवेदन स्वीकार करून वरती पाठवून तेवढं करावं। आज मंदिर बाबा श्री पीर रतननाथजी महाराज पेशावरवाले यांच्या वतीने वैकुंठ धाम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने श्री सर्व हिंदू सनातन सेवादार आणि श्री राजेशजी लोंगाणी, श्री हरिशरण लोंगाणी आणि इतर सर्व आपले कोपरगाव शहराचे नागरिक यांनी जे आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे, दिल्लीत झालेल्या झंडेवालन येथील मंदिर बाबा दर्गा श्री पीर रतननाथ महाराजजी यांचं जे प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ आहे, त्या ठिकाणी झालेल्या कार्यवाहीबद्दल सर्व नागरिकांनी जो काही आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, तर त्यांचा प्रशासनाच्या वतीने आम्ही आदर करतो आणि आपलं हे जे निवेदन आहे ते आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याची खबरदारी घेत आहोत। थँक्यू। हरश्रीनाथ दर्गा मंदिर जे आपलं दिल्ली येथील झेंडेवाला मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे, तर या मंदिराचे जे काही त्या ठिकाणी बुलडोजर त्या ठिकाणी चालवला, त्याबद्दल आपण ज्या दिवशी ते होणार होतं त्या दिवशी देखील आपण सर्व एकत्र झालेले होतात आणि आपण त्या दिवशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क करून या सर्व प्रकाराची कल्पना दिली। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांना देखील आपण त्या सर्व घटनेची कल्पना दिली। बारामती येथील देखील आपले जे काही पाहुणे आहेत यांच्या माध्यमातून त्यांना देखील निवेदन देण्यात आलेलं होतं आणि ती सर्व कल्पना CM साहेबांनी अजितदादांना देऊन त्या दिवशी त्यांनी आश्वस्त केलं होतं का अमित शहा साहेबांशी त्यांची चर्चा करून योग्य तो न्याय आपण त्या ठिकाणी देऊ। तसेच आपण निवेदनाद्वारे आपल्या ज्या काही नवी दिल्ली येथील दिल्ली सरकारमधल्या मुख्यमंत्री रेखाताई गुप्ताजी यांना देखील निवेदन पाठवलेलं होतं आणि आज आपण सर्वजण समाजातील महिला माता भगिनी सर्व बंधू या ठिकाणी निवेदन द्यायला आपण सर्वजण एकत्र आलो। या ठिकाणी आपल्या तहसीलदार सातपुते मॅडम यांनी हे निवेदन स्वीकारून निश्चितपणाने हे वरती पाठवण्याची खबरदारी ते घेणारच आहेत आणि या निवेदन असेल किंवा मी जे काही निवेदन आपले CM साहेब असतील, DCM साहेब असतील किंवा दिल्लीच्या CM साहेब असतील यांच्यापर्यंत
ते निवेदन पोहोचून याच्यावर काही कारवाई झाली का याचा देखील पाठपुरावा त्या ठिकाणी मी करणार आहे. जे काही आपलं मंदिर आहे हे फक्त आपलं मंदिर नसून हे पूर्ण हिंदूंचं मंदिर आहे, कारण त्या ठिकाणी वेगळी कुठली प्रार्थना होत नाही. आपले जे काही नवनाथ आहे त्यांची प्रार्थना असेल किंवा आपले सर्व देव महादेव असतील, गणपती असतील, या सर्व देवदेवतांची प्रार्थना त्या ठिकाणी होते. आणि म्हणून नुसतं हे आपलं मंदिर नसून आमच्या सर्व हिंदू धर्माचं मंदिर आहे. त्याच्यावर निश्चितपणाने या बाबतीमध्ये योग्य तो न्याय आपलं सरकार महायुतीचं केंद्रामध्ये असू किंवा राज्यामध्ये असू या बाबतीमध्ये संवेदनशील आहे आणि योग्य तो न्याय आपल्या या मंदिराच्या बाबतीमध्ये करतील याची मला खात्री आहे. आणि हे निवेदन त्या ठिकाणी पुढं जाऊन याचा पाठपुरावा निश्चितपणाने मी करेल एवढा शब्द या निमित्ताने देतो. धन्यवाद. झेंडेवाला येथील मंदिर दर्गा बाबा श्री पिरी रतननाथजीच्या मंदिराच्या आपण ज्या ठिकाणी तिथं काही डिमॉलिशन केलेलं आहे त्या निमित्ताने आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत की त्या ठिकाणी त्याचं रिस्टोरेशन केलं पाहिजे. म्हणून मला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी आपल्या ह्याचं स्थान मोठं पवित्र स्थान याच्या मंदिराचं आहे. त्यामध्ये कोपरगाव एक त्याच्यामधलं प्रमुख स्थान आहे. आणि मला कल्पना आहे की आमचे मित्र नंदकुमारजी लोणगानी यांचे वडील तिथं अनेक वर्ष त्यांनी सेवा त्या मंदिरामध्ये झेंडेवाला मंदिरामध्ये त्या ठिकाणी अनेक वर्ष त्या ठिकाणी सेवा केलेली आहे. मी स्वतः त्या मंदिराला त्या ठिकाणी भेट देऊन त्याचा लंगरमध्ये प्रसाद त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आज आपल्या या भावना या सगळ्यांच्याच भावना दुखावलेल्या, कारण की आपल्याला आपण जे सांगितलं की कोणतंही मंदिर असो कोणत्याही याचा धार्मिक याचा असो पण ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून आहे त्याची धार्मिक भावना, जसं आपण म्हटलं की रामाची पूजा आणि इथं जवळजवळ 16 वर्षापासून अखंड जाप आपल्या मंदिरामध्ये रात्रंदिवस, मला वाटतं की हा एकमेव असेल आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये. मला वाटतं 2-3च ठिकाणी असेल की ज्या ठिकाणी अखंड जाप या ठिकाणी रामाच्या नामाचा जप त्या ठिकाणी होता आणि दिवा तेव्हा ठेवलेला आहे, त्या ठिकाणी ज्योत प्रज्वलित केलेली 16 वर्षापासून. अशा एका धार्मिक भावना घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज आपण सुद्धा जी शिस्त दाखवली आणि जी भावना दाखवत असताना की आपण कोणत्याही प्रकारचा उद्रेक कधी होऊ दिला नाही, भावनाचाही उद्रेक होऊ दिला नाही, कोणत्याही गोष्टीचा उद्रेक होऊ नाही दिला. त्याबद्दल मी सगळ्यांच्या यांच्या वतीने आपल्या समोर नतमस्तक होतो की आपल्या भावना या निश्चित योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम जसं आमदार साहेबांनी सांगितलं आम्ही सुद्धा आमच्या परीने त्या ठिकाणी करू. आणि जो योग्य असेल की आपल्याला रिस्टोर झालं पाहिजे या दृष्टीने जे काही अधिकारी असतील, इथले मुख्यमंत्री असतील किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री असतील की ज्यांच्याकडे योग्य ठिकाणी गेलं पाहिजे त्यांच्याकडून हा प्रश्न आपला कसा सुटू जाईल. आपण सगळे रामाच्या चरणी लीन होऊन हे आपला प्रश्न लवकरात लवकर सुटो अशी रामचरणी प्रार्थना करून माझ्या शब्दांना मी विराम देतो. सहयोग दिला असा सहयोग देऊन ही जी नाथपंथाची जी आहे ती नाथपंथाची आज पंजाबी समाज सगळा समाज आलेला आहे. हिंदू हे एक राष्ट्र आहे आणि हिंदू आपण म्हणतो ना राष्ट्र राहावा, तर अख्खा पंजाबी समाज ही नाथपंथ तसेच पुढे पिढ्या चालते राहावेत हीच तुमच्या सगळ्या विनंती करतो. आपण हेच निवेदन पुढं पाठवून अमित शहाजींना मोदीजींना पाठवावं ताकी जेणेकरून लवकरात लवकर त्याची कारवाई होऊन जी आमची जागा गेलेली आहे ती आम्हाला लवकर मिळावी हीच तुमच्या सगळ्यात विनंती आहे. तहसील मॅडम तुमच्यासमोर पण हीच विनंती आहे की जी नाथपंथाची जागा आहे तिथं तुम्ही जर आले तर तिथं फक्त शिवजीची पूजा होते, लक्ष्मीनारायणची पूजा होते, सकाळचं शिवलिंग अभिषेक म्हणजे सगळं हिंदुत्व आहे. तर ही हिंदुत्व टिकावं आणि ती गेलेली जागा आम्हाला मिळावी हीच तुमच्यासमोर आमची विनंती आहे. सगळे एकाच पक्षामध्ये, सगळे एकाच सत्तेमध्ये खऱ्या अर्थाने आपल्या दोन्ही राजांनी फुले साहेबांनी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेब आणि पंतप्रधान साहेब यांना सांगितलं पाहिजे
ज्या मंदिराला ज्या हातांनी हात लावला ते आमचं मंदिर पुन्हा त्या ठिकाणी बांधलं असं यांनी सांगितलं पाहिजे. ही कळकळीची माझी विनंती आहे. आणि खऱ्या अर्थानं जी भावना आपली सगळ्यांची दुखवली, जी भावना समस्त जगामधील प्रत्येक हिंदू माणसाची दुखवली आहे. आज जर बघितलं आपल्या कोपरगावमध्ये सुद्धा 15.5 वर्षापासून, आता सांगितलं दादांनी, 15.5 वर्षापासून अखंड ज्योत पेटल्या जाते. अनेक जण 24 तास 2-2 लोक ड्युटी देतात. ही ज्योत दिल्लीमध्ये जळते. अनेक लोक त्या ठिकाणी त्या दर्गेमध्ये जातात. नवरत बाबांच्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण सेवा करतो. लवकरात लवकर ते मंदिर पुन्हा आहे तसंच उभं झालं पाहिजे अशी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं मी मागणी करतो कि हमारी जितनी भी जगह है, हमारी जैसे हमारा जगह उजाड़ी है, फिर से उस जगह को वसा दीजिए. हमारे महाराज जी की, बाबा जी की जितनी भी जगह है, हमारी महाराज जी की जितनी भी जगह है उसे वापस कर दिया जाए. जैसे हमारा उजाड़ा है मंदिर, उस तरफ फिर से वसा दीजिए. जैसे हमने हमारे राम मंदिर को बचाया है, उसी तरह हमारी दिल्ली दरगाह की जो जगह है उसे भी पूरी तरह वापस कर दिया जाए. हमारा देश एक सनातन देश है, जो एक तरफ राम मंदिर का निर्माण किए जा रहे हैं और दूसरी तरफ हमारा 1500 साल पुराना मंदिर, उसकी तोड़फोड़ किए जा रहे हैं. उनकी तोड़फोड़ की वजह से हमारे मंदिर को, जो हमारा सिर्फ मंदिर नहीं, हमारा और हमारी नाथ जी का घर है. सावित्री अरोरा कोपरगांव से हूँ. मैं मंदिर दरगाह बाबा श्री पीरनाथ जी की सेवादार हूँ. मैं आप सबसे निवेदन करती हूँ कि 29 नवंबर को हमारे दरगाह में जो बुलडोजर चलाया गया, उसकी वजह से हमारे दरगाह के कुछ मुख्य अंक तोड़े गए, जैसे कि लंगर हॉल. वहाँ पे हजारों लोग लंगर करने आते हैं और तुलसी वाटिका को भी बहुत नुकसान पहुँचाया गया है. मैं मोदी जी से निवेदन करती हूँ कि हमें अपनी जगह जल्द से जल्द वापस लौटाई जाए. हर्षनाथ जी, राम राम जी. जो भी कष्ट पहुंचा है वो हमारे दिल पे पहुंचा है. बस इसके लिए आप सभी जल्द से जल्द हमारा जो मांग है वो पूरी कीजिए. हमें हमारी जगह वापस दीजिए. हर्षनाथ जी, हम चाहते हैं दिल्ली दरगाह की जगह हमें लौटा दी जाए. पिछले 15 सालों से राम जी की ज्योत जग रही है, वहां रात दिन हरे राम का पाठ होता है. इससे ज्यादा और क्या प्रूफ चाहिए कि हम सब हिंदू हैं, हम सब सनातन हैं. मैं योगी जी, मोदी जी और सारे प्रशासन से विनती करती हूँ कि हम सब की जगह वापस लौटाई जाए, कि हमारी दरगाह की जगह वापस दी जाए. नाथ अरोरा कोपरगांव निवासी. धर्म रक्षति रक्षता, इसका मतलब है तुम धर्म की रक्षा करो, धर्म तुम्हारी रक्षा करेगा. देश के राजा से हमारी यही विनती है कि धर्म का पालन करें. श्री गुरु गोरखनाथ जी की पौराणिक स्थान पर, जैसे कि आप सब जानते हैं, पिछले दिनों हमारे स्थान नई दिल्ली झंडेवालान में जिस तरह से बुलडोजर चलाए गए, इससे सब परिवार का, सेवकों पे बहुत भारी असर हुआ है. हम 1500 साल पुराने इस मंदिर से इस पीढ़ी को हम ऐसे जाने नहीं देंगे. आपण कोपरगावचे सर्व सेवक मंडळ, दरगाह बाबा पीर रतननाथजीचे जे असीम भक्त आहेत, दिल्लीला झालेल्या ज्या कारवाईबद्दल निषेध नोंदवायला आपण आलेलो आहोत, त्याबद्दल प्रशासनाने आपले निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यावर विशेष कारवाई होऊन आपल्याला आपली जागा परत कशी मिळेल या संदर्भात आपल्याला सर्व काही कार्य करायचं आहे. जे पण कार्याला मनुष्यबळ, इतर काही वेळ लागेल, यासाठी आपली एक कमिटी स्थापन करून वेळोवेळी प्रशासनाची भेट घेऊन त्यावर निर्णय घेतला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. त्याबद्दल सर्व आपले सेवादार मंडळांनी सतर्क राहून वेळोवेळी प्रशासनाची भेट घ्यावी आणि त्यांचा काय निर्णय झाला आहे याची चौकशी करत जावी, ही माझी नम्र विनंती है. जैसे कि हम अभी यहाँ पे इकट्ठा हुए हैं, यहाँ से हमारी आवाज दिल्ली तक तो जाएगी ही जाएगी, बट हमारा गुरु महाराज जी ने जैसे हमें वचन दिए, गुरु महाराज जी के जैसे वचन हुए हैं कि जो सेवकाई सेवा कर रही है अपनी सेवा करते रहे,